Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new lesson. Lesson number 2.3 Teeny Tiny from Standard 7. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची इंग्रजी विषयातील टीनी टायनी ही कथा अभ्यासणार आहोत. ही कथा खूपच मनोरंजक आहे आणि कथेचे शीर्षक आहे टीनी टायनी. टीनी टायनी मीन्स व्हेरी स्मॉल, खूप छोटंसं किंवा इवलंसं. तर सुरुवातीला आपण प्रस्तावना इंट्रोडक्शन पाहूयात आणि मग कथेचा अभ्यास करणार आहोत. ओके, चला बघूया. हियर्स अ ट्रॅडिशनल इंग्लिश स्टोरी दॅट क्रिएट्स हॉरर अँड फन ॲट द सेम टाईम. तर टीनी टायनी ही एक पारंपरिक इंग्रजी कथा आहे दॅट्स क्रिएट्स हॉरर अँड फन्स ॲट द सेम टाईम, की जी एकाच वेळी खूप हॉरर म्हणजे भीती आणि तेवढीच मजेशीरसुद्धा आहे, तेवढीच फनीसुद्धा आहे. The words teeny tiny repeated throughout the story add to the fun. आणि यामध्ये मजेशीर काय आहे, तर या गोष्टीला अधिक मनोरंजक गमतीदार बनवण्यासाठी टीनी टायनी हा शब्द पुन्हा पुन्हा रिपीट झाला आहे, पुन्हा पुन्हा वापरण्यात आलेला आहे. The story takes you to that world of fantasy where ordinary things also appear mysterious. आणि ही गोष्ट तुम्हाला एक कल्पनेच्या विश्वामध्ये, एका अद्भुत विश्वामध्ये घेऊन जाते, की जिथं आपल्याला सामान्य गोष्टी पण अधिक रहस्यमय वाटतात. स्टोरीज ऑफ ओल्ड वुमॅन आर कॉमन इन ट्रॅडिशनल टेल्स ऑफ द मेनी रिजन. आणि अनेक प्रदेशातील पारंपरिक कथेमध्ये वृद्ध स्त्रियांच्या ज्या कथा असतात त्या सामान्य असतात. आपल्या अनेक अशा गोष्टी सापडतील की ज्यामध्ये मेन पात्र जे असतात ते काय असतात, वृद्ध स्त्रिया असतात. आणि या कथेमध्ये पण जे पात्र आहे ते एका वृद्ध स्त्रीचं, ओल्ड वुमॅनचं आहे. चला तर मग आपण आपल्या गोष्टीला सुरुवात करूया. टीनी टायनी. वन्स अपॉन अ टाईम there was a teeny tiny woman who lived in a teeny tiny house in a teeny tiny village. कोणी एकेकाळी एका छोट्याशा खेड्यात, एका छोट्याशा घरात एका छोटीशी म्हातारी स्त्री राहत असे. Now one day this teeny tiny woman tied her teeny tiny scarf and went out of her teeny tiny house to take a teeny tiny walk. आणि एक दिवशी या छोट्याशा म्हाताऱ्या स्त्रीने आपल्या गळ्याभोवती छोटासा रेशीम रुमाल बांधला अँड वेंट आउट हर टिनी टायनी हाऊस टू टेक अ टिनी टायनी वॉक. आणि ती तिच्या घरातून एक छोटासा फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडली. अँड व्हेन दिस टिनी टायनी वुमॅन अँड गॉन अ टिनी टायनी वे शी केम टू अ टिनी टायनी गेट. आणि ज्या वेळेला या छोट्या स्त्रीने छोटासा मार्ग आक्रमला, म्हणजे थोडंसं अंतर ती चालून गेली, तर तिथे पुढे एक छोट्याशा फाटकापाशी ती येऊन थांबली. सो द टिनी टायनी वुमॅन ओपन द टिनी टायनी गेट अँड वेंट इन टू अ टिनी टायनी चर्चयार्ड. आणि या छोट्याशा फाटकापाशी आल्यावर त्या म्हाताऱ्या स्त्रीने ते छोटंसं दार उघडलं. ओके, ओपन द टिनी टायनी गेट अँड वेंट इन टू अ टिनी टायनी चर्चयार्ड. आता चर्चयार्ड म्हणजे काय, तर चर्चच्या आवारातील दफन भूमी. आणि ही म्हातारी कुठे पोहोचली बघा, त्या छोट्याशा चर्चच्या दफनभूमीमध्ये येऊन ती म्हातारी पोहोचली. अँड व्हेन दिस टिनी टायनी वुमॅन हॅड गॉट इन टू द टिनी टायनी churchyard, she saw a teeny tiny bone on a teeny tiny grave and the teeny tiny woman said to her teeny tiny self. आणि ज्या वेळा छोटीशी ही म्हातारी स्त्री चर्चच्या दफनभूमीला पोहोचली तेव्हा तिला काय दिसलं, शी सॉ अ टिनी टायनी बोन. तिनं एक छोटंसं हाड बघितलं. कशावर होतं ते, ऑन अ टिनी टायनी ग्रेव, एका छोट्याशा थडग्यावर ते हाड होतं. And teeny tiny woman said to her teeny tiny self, this teeny tiny bone will make me some teeny tiny soup for my teeny tiny super. आणि तिने मनामध्ये विचार केला की या छोट्याशा हाडाने आज रात्रीच्या माझ्या छोट्याशा जेवणासाठी काय करता येईल, थोडासा मला सूप बनवता येईल. So the teeny tiny woman put the teeny tiny bone into her teeny tiny pocket. आणि त्यामुळे त्या छोट्याशा म्हातारीने ते छोटंसं
हाड घेतलं आणि ते आपल्या छोट्याशा पाकिटात ठेवून दिलं. अँड वेंट होम टू हर टिनी टायनी हाऊस. आणि आपल्या छोट्याशा घराकडे ती निघून गेली. नाव व्हेन द टिनी टायनी वुमॅन गॉट होम टू हर टिनी टायनी हाऊस. आणि ज्या वेळेला ही छोटीशी म्हातारी तिच्या छोट्याशा घरात पोहोचली, शी वॉज अ टिनी टायनी बिट टायर्ड, सो शी वेंट अप हर टिनी टायनी स्टेअर्स टू हर टिनी टायनी बेड. आणि ही छोटीशी म्हातारी जेव्हा घरी पोहोचली त्यावेळी तिला छोटासा थकवा आला होता. सो शी वेंट अप हर टिनी टायनी स्टेअर्स. तर त्यामुळे तिनं काय केलं, आपल्या घरातील छोट्याशा पायऱ्या चढून ती कुठे गेली, टू हर टिनी टायनी बेड. ती आपल्या छोट्याशा बेडवर गेली. अँड पुट द टिनी टायनी बोन इन टू अ टिनी टायनी कबोर्ड. आणि तिनं आणलेलं ते छोटंसं हाड तिनं कुठे ठेवलं, एका छोट्याशा कपाटात ठेवलं. अँड व्हेन दिस टिनी टायनी वुमॅन हॅड बीन टू स्लीप अ टिनी टायनी टाईम. आणि ही छोटीशी म्हातारी जेव्हा छोट्याशा वेळेसाठी झोपायला गेली, शी वॉज अवेकन बाय अ टिनी टायनी व्हॉइस फ्रॉम द टिनी टायनी कबोर्ड विच सेड. आणि काय झालं तर अचानकपणे त्या छोट्याशा कपाटातून एक छोटासा हळू आवाजाने तिला जाग आली. विच सेड, तो आवाज तिला म्हणाला, काय म्हणाला, गिव्ह मी माय बोन, माझं हाड मला परत दे. अँड दिस टिनी टायनी वुमॅन वॉज अ टिनी टायनी बिट फ्रायटन. आणि ती छोटीशी म्हातारी अधिकच घाबरली. सो शी हाईड हर टिनी टायनी हेड अंडर द टिनी टायनी क्लॉथ्स अँड वेंट टू स्लीप अगेन. आणि म्हणून तिने काय केलं, आपलं छोटंसं डोकं तिने आपल्या छोट्याशा कपड्याखाली झाकलं आणि ती पुन्हा झोपी गेली. And when she had been to sleep again a teeny tiny time, the teeny tiny voice again cried out from the teeny tiny cupboard, a teeny tiny louder. आणि जेव्हा ती छोटीशी म्हातारी स्त्री थोड्या वेळासाठी परत झोपायला गेली, तेव्हा काय झालं, कपाटातून तो छोटासा आवाज छोट्या प्रमाणात पण अधिक मोठ्याने ओरडला. गिव्ह मी माय बोन, म्हणजे माझं हाड मला परत दे. This made the teeny tiny woman a teeny tiny more frightened. आणि यामुळे त्या छोट्याशा बाईला छोट्या प्रमाणात अधिक भय वाटलो, खूप घाबरली ती. सो शी हाईड हर टिनी टायनी हेड अ टिनी टायनी फर्दर अंडर द टिनी टायनी क्लॉथ्स. आणि म्हणून तिने काय केलं तर आपलं छोटंसं जे डोकं होतं ते छोटं डोकं तिने छोट्या कपड्यामध्ये गुंडाळून घेतलं. अँड व्हेन द टिनी टायनी वुमॅन हॅड बीन टू स्लीप अगेन अ टिनी टायनी टाईम, द टिनी टायनी व्हॉइस फ्रॉम द टिनी टायनी कबोर्ड. आणि ज्या वेळा ती छोटीशी म्हातारी स्त्री थोड्या वेळासाठी झोपायला गेली, तेव्हा त्या छोट्या कपाटातून तो छोटासा आवाजात मोठ्या प्रमाणात म्हणाला, काय म्हणाला, गिव्ह मी माय बोन, माझं हाड मला परत दे. अँड दिस टिनी टायनी वुमॅन वॉज अ टिनी टायनी बिट मोर फ्रायटन. आणि ही छोटी म्हातारी स्त्री छोट्या प्रमाणात अधिकच घाबरली. बट शी पुट हर टिनी टायनी हेड आउट ऑफ हर टिनी टायनी क्लॉथ्स. पण तिनं काय केलं, त्या छोट्याशा कपड्यातून आपलं छोटंसं डोकं बाहेर काढलं. इथे बघा खाली चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय. टिनी टायनी हेड आउट ऑफ द टिनी टायनी क्लॉथ्स अँड सेड इन हर लाऊडेस्ट टिनी टायनी व्हॉइस. आणि काय केलं तिने, त्या छोट्याशा आवाजात ती जास्तीत जास्त मोठ्याने ओरडली, टेक इट, घेऊन जाते. काय म्हणाली ती म्हातारी, घेऊन जाते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7th स्टँडर्डची टिनी टायनी हा लेसन आज आपण बघितला. आय होप यू अंडरस्टँड इट. तेव्हा पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.